कसं काय मंडळी, मी तुमचं ऑनगोयचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आपण चाललेलो आहे एकविरेला जातो आहे, कारण आपण दरवर्षी आईच्या दर्शनासाठी जातो. म्हणजे ठाण्यापासून जी आपली सुरुवात होते ती लोणावळ्याला येऊन थांबते. अँड ह्यावेळी थोडं लेट झाले, कारण दरवर्षी मी जॅनमध्ये जातो, बट आता फेक चालू झालं आहे अँड लेट झालं आहे मला. तर काही प्रॉब्लेम नाही, आपण फेबमध्ये चाललो आहे. अँड खूप छान वातावरण आहे, म्हणजे सर्दी थोडी आहे, थंडी बिंडी. बट बाईकने तर आलात तर जॅकेट प्लीज कॅरी करा, जसं मी आता केले फुल. अँड बाकीच्या गोष्टी जसं की तुम्हाला जर बाईकने यायचं असेल तर जो की पलसपे फाटा ना, हां पलसपे फाटा आहे, तिथून तुम्ही ओल्ड पुणे हायवे आहे ते घेऊन तुम्ही स्ट्रेट येऊ शकता. आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला याच्या ट्रेन तर ठाण्यापासून जेवढ्या पण ट्रेन येतात त्यांचं मी इथे नाव देईल. जसं की डेक्कन आहे, इंटरसिटी आहे, 7:30 वाजता 7 वाजता या ट्रेन असतात. तर तुम्ही ते पकडून ठाण्यापासून ते लोणावळ्यापर्यंत येऊ शकता. अँड देन लोणावळ्यावरून तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं की तुम्ही टमटम घेऊ शकता. तिथून लोणावळ्याचा रेल्वे स्टेशनपासून जर पुढे चालत आलात तर तुम्हाला टमटम भेटते 20 रुपयाला. आणि त्याच्या पुढे पायथ्याशी म्हणजे एकविरा आईच्या पायथ्याशी जे बहिरे गाव आहे तिथे पायथ्याशी पोहोचून तुम्हाला रिक्षा घ्यावी लागते 20 रुपयाची. म्हणजे तुम्ही ट्रेन, टमटम, मग रिक्षा असा प्रवास करून तुम्ही एकविरा आईच्या दर्शनाला येऊ शकता. बट जर काही तुम्हाला इन्फो पाहिजे ट्रेनचं नाव तर मी इकडे दिलेलं आहे, इकडे तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट, ह्या वर्षी मी एकटा नाही आहे, माझे 2 भाऊ पण आहेत जे अलिबागला राहतात, त्यांनाही भेटवतो तुम्हाला. जसं की हा यश आहे, ठीक आहे. यश पण फर्स्ट टाईम आला माझ्यासोबत आणि बरोबर आहे, म्हणजे फुल. मग कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटते. आणि ना ते खूप फर्स्ट टाईम आले असे म्हणजे व्हिडिओमध्ये, छान वाटते. चला मग आता पुढचं बघूया आणि कशी पुढची ट्रॅव्हलिंग होते ते बघूया. अँड आईचं दर्शन होणारच आहे आपल्याला, तेही तुम्ही व्हिडिओ बघा. चला पुढे माझ्यासोबत. सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. बायाना जावाला वार. फायनली आपण एकविरा आईच्या मंदिराच्या इथे पोचलेलो आहे आणि तुम्ही बघताय लाईनीमध्ये उभे आहोत. तर हार्डली मला वाटतं की 2 तास लागतील आहे ती, कारण लाईन खूप मोठी आहे. कारण इथून जी स्टार्ट होते ती समोरच माझ्या एंड होते आणि तिकडे पण 8-9 अशा लाईनच आहेत एकत्रितपणे. तर लेट होईलच. जर तुम्ही येत आहे तर विचार करूनच आहे की 2 तास लाईनमध्ये राहायचंच आहे आपल्याला. लवकर आलं तर काय नसतं, खाली म्हटलं 5-6 वाजता तर एवढी लाईन नाही भेटणार. बट 11 वाजले जाता तर आहे थोडी लाईन. अँड पार्किंगची फीज घेतो इथं 20 रुपीज बाईकची आणि कारची आय थिंक 40 रुपये होते. तर तीही माइंडमध्ये असू दे तुमच्या. अँड चला पुढे बघा. साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग.
फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे 2 तास लागले. जर तुम्ही विकेंडला याल म्हणजे शनिवार रविवारी याल तर असं 2 तास लागतील. तुम्ही ट्राय करा की सोमवार ते शुक्रवारमध्ये याल, कारण इथे VIP दर्शन पण चालू झालेलं आहे. याची प्राईस 200 ते 300च्या मध्ये असेल मला वाटते, कारण जास्तच प्राईस आहे इथे. एक वेळ या आधी नव्हते, पाठच्या वर्षी नव्हते, या वर्षीपासून स्टार्ट झालं आहे VIP दर्शन. तर तुम्ही घेऊ शकता. ते 5 मिनिटामध्ये होतं, बट असं लाईनमध्ये राहिलं तर तुम्हाला आरामात 2 तास लागतील. बघू शकता माहिती तर खूप गर्दी आहे. तर आणि कुठल्याही म्हणजे हॉलिडेला येऊ नका, जसं की शिवजयंती, 26 जानेवारी असं या गोष्टी तर येऊच नका. नॉर्मल डेला या आणि दर्शन करा लवकर.